आज शेवटच्या दिवशी प्रचाराच्या मला वाटतं अवघा काहीतरी अर्धा पाऊण तासच आता शिल्लक राहिला असेल आणि त्यांनी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचे शिवसेनेचे मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून मुंबईमध्ये प्रचार करत असताना सगळीकडे शिवसेना तिथे फडणवीस साहेब महायुती झालेली आहे आणि महायुती झाली असल्यामुळे सगळीकडे आमचे उमेदवार निवडून येतील. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकेल ही आता कोणाच्या मनामध्ये मुंबईकरांच्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही. आपल्याकडे पण आपण एक मोठं पाऊल इकडे उचललंय. फडणवीस साहेब माझ्याकडून कुठे खारीचा वाटा म्हणून आपला लहान भाऊ म्हणून माझ्याकडून जर काही करू शकलो त्यासाठी मी इकडे आलेलो आहे आणि जे काही मी वाचतोय या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ज्याचा उल्लेख फडणवीस साहेबांनी पण केला, घमेंट जी असते ना, घमेंट ती टिकत नसते. आपण जमिनीवर येऊन कामं करायला पाहिजे. जमिनीवर येऊन आपण लोकांची कामं कराल तर लोक तुम्हाला निवडणुकीमध्ये साथ देतील. कुठल्या तरी जीवावर कोणाच्या तरी आधारावर जर तुम्ही हे सगळं निवडणूक लढवत असाल तर मला असं वाटतं अशी निवडणूक करायचा प्रयत्न कोणी करू नये. फडणवीस साहेब आता येताना जेव्हा माहिती काढत होतो आपले उमेदवार आणि आपण घेतलेला स्टँड, आपण घेतलेली भूमिका यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांमध्ये पण तुमच्याबद्दलचं कौतुक आणि येणाऱ्या रिझल्टच्या दिवशी 100% शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढा या निमित्ताने आज मी सांगतो. मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या उमेदवारांना, सहकाऱ्यांना, शिवसैनिकांना मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि शेवटचे 48 तास राहिले लक्षात ठेवा. जो आमच्या तिकडे गेम झाला ना, तो 48 तासामधला गेम होता तो. म्हणून डोळ्यात तेल टाकून आपण लक्षात ठेवा, लोकांना कन्व्हिन्स करा. कोण काही देईल ते घ्या, पण मतदान शिवसेनेला काय हे लोकांना कन्व्हिन्स करा. 48 तास आता झोपला नाही तरी चालेल. तुम्ही झोपला नाही. सगळे कन्हैया साहेबांचे कार्यकर्ते म्हणजे सगळे सर्वच कार्यकर्ते मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. निवडणूक आपण 100% जिंकणार अशी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.